माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आहे दुसरा दिवस। तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मनापासून। स्टे ट्यून ब्लॉग बघत राहा। बघू शकता ही सख्या मामाच्या त्याच्या मुलग्याची पत्रिका आहे। ही आद्यात ज्याचं नाव आहे त्याची मुंजी होती, तर ती पत्रिका आलेली आहे। आम्ही एस टीमध्ये बसलोय बघू शकता इथं। आणि अन्वी रडत आहे, तिला बसमध्ये बसायचं नव्हतं आणि मी इथं हसत आहे बघू शकताय। तिला स्पेशल कारनं जायचं होतं, ती म्हणते ते थार गाडीने जाऊया आपण स्पेशल। तर ऐका येणार होती, त्यामुळं आम्ही दोघीच होतो जायचं ठरवलं। तर बसनं जात होतो आम्ही आणि तिला स्पेशल गाडीने जायचं होतं, त्यामुळे ती रडत होती। आणि तिनं पहिल्यांदा एवढा लांबचा प्रवास केला होता कागल ते वाडीपर्यंत, आणि रस्त्यात जास्त कडे होते त्यामुळे ती रडत होती। मुंजीचे जेवण खूप छान होतं, वरण भात, सांडगे, पापड, पुऱ्या, बासुंदी, चटणी, कोशिंबीर, मसाले भात, पांढरा वरण भात असं होतं जेवण मुंजीचं। तसाच पडला, रात्री वेळानं आले त्यामुळे बॅग काय काढलीच नव्हती, तर आज काढलेली आहे बॅग। आता आंघोळ झाल्यावर करते सगळं। दागिने तसेच पडलेले आहेत बघू शकता, पर्स पण तशीच पडलेली आहे, बॅग पण तशीच पडलेली आहे। हा ड्रेस अन्वीने घातलेला तो आता धुवायला टाकते, त्यानंतर सगळं आवरते, मग तुम्हाला भेटते। बघू शकता काल आली वेळानं 6:30 वाजता। तर बॅगेतले सगळे कपडे काढायचे आहेत, कंटाळून आले होते काल, त्यामुळं कपडे काढायचे राहिले आहेत बॅगेतले। बिस्किट नेलते अन्वीला, ते तिनं बिस्किट खाल्लीच नाही, ते परत काढायचे आहेत। मागे प्रवासात म्हणून बिस्किट नेलते, तसं मी बसनंच गेले होते। आता धुवायचे कपडे दिलेले आहेत धुवायला, टाकलेले आहेत धुवायला। ही साडी वगैरे व्यवस्थित ठेवायची आहे। ही साडी नेसली होती काल मी, खास ही मुंजीसाठी घेतली होती। ही मोत्याच्या बांगड्या ठेवायच्या आहेत बघू शकताय, काल वेळ झाला म्हणून। तर बॉक्स जरा खराब झालेला आहे, साज घातला होता मी। आणि ह्याच्यावरचे टॉप्स आहेत, हे सोन्यातलं कानाचं आहे त्यामुळे टॉप्स काय घातले नाहीत मी। लॉंग मंगळसूत्र आहे ते घातलं होतं। बँकेत गेले होते खरं मंगळसूत्र घ्यायला, गंठण घ्यायला, पण ते लॉकर आईच्या नावावर आहे त्यामुळं ट्रान्सफर करावं लागतं, ते एका दिवसात होत नाही। आधल्या दिवशी गेले ते बरोबर, त्यामुळे ते काय खरं मिळालंच नाही। तर अशापैकी मागं दाखवलेलं बघा तुम्ही ज्वेलरी कलेक्शन माझं, त्यामध्ये ह्या नथ वगैरे कानातले टॉप्स दाखवले होते, हे घातले होते ज्वेलरी। तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। बघू शकता काल मेकअपचं साहित्य नेलं मेकअप करायला, ते आता ठेवते व्यवस्थित। पाऊच, सेंट, सिंदूर लावायला घेतलं होतं कपाळाला, लिक्विड फॉर्ममध्ये वॉटरप्रूफ आहे हे। आणि मेकअपचं एवढं सामान घेतलं होतं ते पण वॉटरप्रूफ आहे बघू शकता। इथं ह्या कप्प्यात ठेवते आता। आणि लिप बाम घेतला होता अन्वीला आणि मलासुद्धा लिपस्टिकवर लावायसाठी। पावडर, सनस्क्रीन, लोशन, ह्या अन्वीच्या बांगड्या आहेत आणि या पिन आहेत। जरीचा साडीला पिन लावली तर, साधी पिन लावली तर हे खराब होतात म्हणून या मध्ये मणी असलेल्या पिन आहेत बघू शकता। ह्या पिना नेलत्या। आणि अन्वीची माळ आहे आणि ह्या टिकल्या लावल्या त्या मी, हे टिकली लावली ती समारंभासाठी, चंद्रकोर छान उठून दिसते म्हणून। तर हे ठेवते, सनस्क्रीन ठेवते। चला तर मग हे वेगळं सॉर्टिंग करून ठेवते। पाऊचला चेन लावते आता आणि हे ठेवून देते व्यवस्थित। सगळं मिक्स अँड मॅच झालं होतं बघा, आता व्यवस्थित सॉर्टिंग करून ठेवते मी। टिकलीचे पाकिट वेगळं आणि अन्वीचं वेगळं, माझं सनस्क्रीन, पावडर आणि अन्वीचं काजळ एकात ठेवले, आणि हे चाप पण एकात्रच होते। आता ते वेगळीकडे ठेवते वेगळ्या पाऊचमध्ये, म्हणजे सापडतील मला। तर मग सॉर्टिंग झालेलं आहे बऱ्यापैकी, आता पाऊच बंद करते। अन्वीच्या बांगड्या आणि माळ ह्याच्यात ठेवलेली आहे, म्हणजे पटकन सापडते फंक्शन कार्यक्रम असला तर एखादा छोटा मोठा। या पाऊचमध्ये ठेवते बघू शकताय, आणि या क्लिप यामध्ये ठेवते या दुसऱ्या पाऊचमध्ये। पाऊच झालेले आहेत बघू शकताय, हे तिन्ही पाऊच जागच्या जागी ठेवते आता मी।
बघू शकता आजच्या जेवणात आमरस केलेला आहे, चपाती केलेली आहे. ह्या कुकरमध्ये भात लावलेलं बघू शकताय आणि कढईत मुगाची आमटी केलेली आहे मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत अशी, जी भाताबरोबर खाणार आहे मी. भात नंतर घेणार आहे. तर असं आहे आमचं सगळ्यांचं जेवण. तुम्ही पण या आमच्याबरोबर जेवायला. तर कसं वाटलं आमचं सगळ्यांचं जेवण बघू शकता. इथं मुंजीचं रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे त्यांनी. एक छोटासा कुंडा म्हणू शकताय किंवा कढई म्हणू शकता. याला जाड आहे कढई, चांगली स्टीलची दिलेली आहे रिटर्न गिफ्ट म्हणून. सगळ्यांना देत एकच कढई वाटली, एकसारखीच वाटली. आणि चिवडा लाडूचं पाकिट दिलं त्याबरोबर, जे की चिवडा लाडू आमच्या अन्वीनं खाऊन टाकलेले आहे लगेच. वाडीच्या पेढ्याचा एक बॉक्स आणला आहे मी. एवढे पेढे होते. अन्वीनाने काल अन्वीनं जास्त खाल्ले आहेत वाडीचे पेढे. पाव किलो आहे ते. बॉक्समध्ये असे दिलेत त्यांनी पॅक करून. आणि अष्टगंधी 50 रुपयाचा आणला होता मी. फ्रीजमध्ये ठेवलेत. आता उद्या बासुंदी करायची आहे अन्वीसाठी खास. पेढ्याची बासुंदी आवडते तिला म्हणून. बघू शकता भाजी आणलेली आहे. कारली, वांगी, टोमॅटो, बटाटे, कोथिंबीर, मेथीची भाजी. आणि मुलगीसाठी समोसा आणला आहे, जो ती खात आहे सध्या. आणि आंबे आणलेले आहेत. 350 रुपये डझन पिठी. हे बघा, हा हापूस आंबा आहे, त्यांनी कट करून दिलेला. खाऊन बघितला आहे मी. असा आहे, एवढा मोठा आहे आंब्याची साईज. बघू शकताय डझन आंबे, 1 डझन आंबे असे आहेत. साईज पण मोठी आहे आंब्याची. हां हा ब्लॉग इथंपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कीप वॉचिंग. जर माझे व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. स्टे ट्यून बघत राहा.